ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाली शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली श्रीराम समर्थ। प्रीति लागे तुम नाम की पल बिसरे नाही नजर करो मेहर की मोहे मिलो गुसाई विरह सतावे हाय अब जीव तड़पे मेरा तुम देखन की चाव है प्रभु मिलो सवेरा नैना तरसे दर सको पल पलक न लागे दर बंद दीदार का निसी पारस जागे जो अब के प्रीतम मिले करो निमिष न नारा अब कबीर गुरु पाया मिला प्राण प्यारा। पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर त्याचा परमार्थ सोपान हे जे पदांचं संग्रह जो आहे त्यातला कबीराचा हा अभंग आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। आणि आज म्हटल्याप्रमाणे विशेष ही गोष्ट आहे की गुरुदेवांची पुण्यतिथी आहे की याच परम पावन दिवशी त्यांनी आपल्या देहाची खोळ विसर्जित केली आणि ते विश्वात्मक झाले। पुण्यतिथी या शब्दाबद्दल गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या दिवशी एखादा सत्पुरुष किंवा संत देहबुद्धीने मरून जातो ती त्याची पुण्यतिथी असते आणि तो दिवस कुणालाच माहीत नसतो आणि म्हणून लौकिक अर्थाने ज्या दिवशी तो देह विसर्जन करतो त्या दिवशी त्याची पुण्यतिथी मानली जाते। आणि संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची पुण्यतिथी आधीच झालेली असते कारण का जे मरणाच्या ऐलीकडे मज मिळून गेले पुढे ते मरणी आणखीकडे जातीला गेली मरणाच्या अलीकडेच ते आधी पूर्णत्वाला पोचलेले असतात आणि त्यामुळं ती पुण्यतिथी प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे। आपले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा अनुपम्य ते तुकारामाने आधीच लिहून ठेवलेलं आहे। कबीराने असं म्हटलं की मेरा मनवा तो मरूही गया माझं मन आता मरून गेलेलं आहे म्हणजे मन नावाची ही वस्तू राहिलेली नाही आहे। जसं ते 5व्या अध्यायामध्ये तैसे मन हे मुद्दल जाय ते बाकीचं काय दुसरं नाहीच आहे तो शरीराची ब्रह्म होय अनुभवित की जिथं मन हे मुद्दल गेल्यानंतर तिथं बाकीचे विकारांचा काही प्रश्न राहतच नाहीये आणि तो शरणाचं ब्रह्म होऊन जातं तशा प्रकारची स्थिती होऊन जाते। आणि तसं पुण्यतिथीच्या दिवशी ही गोष्ट विशेषत्वानं जाणवते की गुरुदेवांच्या चरित्रामध्ये देखील ती स्पष्टपणे लक्षात येते की फार पूर्वीच त्यांचा परमार्थ संपून गेलेला आहे। 1901 साली वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यांना ते नाम मिळालं आणि त्यावेळी वय किती होतं तर 15-16 वर्षाचं वय होतं आणि या 15-16 वर्षाच्या वयामध्ये अंतःकरणामध्ये एकच अशी एक इच्छा होती की आपण चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी भाऊसाहेब महाराजांना विचारलेलं होतं की नामजप केल्यामुळं किंवा भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं परीक्षा चांगल्या तऱ्हेने पास करता येते का। तर भाऊसाहेब मुंजीकर महाराजांनी सांगितलं की भगवंताच्या कृपेला अशक्य काहीच नाहीये आणि त्यामुळे त्यांनी ते 11 माळा वगैरे करायच्या आणि त्याच्यामध्ये मनावर एक संकल्प की जर माझे महाराज जर खरे असतील तर मला या शालांत परीक्षेमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतीलच मिळतील पण जगन्नाथ शंकर शेठ जी स्कॉलरशिप आहे ती पण मला मिळाली पाहिजे असं त्यांच्या मनावर विचार होता। आणि त्यांच्या मेहनतीने म्हणा त्यांच्या अभ्यासानं म्हणा आणि महाराजांच्या कृपेनं म्हणा हा एक त्रिवेणी संगम झाला आणि ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिल्या याच्यामध्ये पास झाले आणि जगन्नाथ शंकर शेठ जी शिष्यवृत्ती ती देखील त्यांना मिळाली। जमखंडीच्या राजेसाहेबांनी हत्तीवरून साखर वाटलेली आहे तेवढ्यासाठी म्हणजे ही आणि त्याच्यामुळं काय होतं की
ज्या वयामध्ये आपल्या सद्गुरूंच्या वरती दृढ विश्वास निर्माण झाला पाहिजे तशा प्रकारचा दृढ विश्वास गुरुदेवांच्या मनामध्ये त्यावेळी निर्माण झालेला आहे. आणि गुरुदेवांनी म्हटलं की त्यावेळी मी फक्त 11 माळी करत होतो. मला असं वाटतं की महापुरुष हा जन्माला द्यायला काहीतरी भाग्य आपल्या सगळ्यांचं असलं पाहिजे म्हणून गुरुदेव जन्माला आले. आणि त्यांच्या आईने देखील तेवढंच पुण्य केलेलं असलं पाहिजे. आणि गुरुदेवांनी स्वतः सांगितलेलं आहे की 1000 नामस्मरण झालं की त्यांची आई भिंतीवरती गंधाचे बोट लावायची. आणि अक्षरशः त्या 4ही भिंती गंधाच्या बोटाने भरून गेलेल्या होत्या. म्हणजे एवढं नामस्मरण त्यांच्या मातोश्रींनी केलेलं होतं. गुरुदेवांचा जन्म झाला त्यावेळी म्हणजे प्रसूतीच्या वेदना एवढ्या तीव्र होत्या आणि अडलेली बाई आता हिचं ऑपरेशनच करावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण त्या काळामध्ये जे जमखंडीचे राजे होते तर ते रामेश्वराचं तीर्थ देत आणि ते तीर्थ घेतल्यानंतर त्या बाईची जी प्रसूती आहे कुठल्याही अडलेल्या बाईची प्रसूती ती उत्तम तऱ्हेनं व्हायची. गुरुदेवांच्या बाबतीमध्ये असंच झालेलं होतं. आणि मग त्यांचे एक म्हणजे ते तिथपर्यंत गेले त्या टेकडीवर ते गेले जिथं महाराजांचं राजवाडा होता. मध्यरात्री त्यांना उठवलं. त्यांनी स्नान वगैरे करून रामेश्वराचं तीर्थ आणि त्यांना फुल वगैरे दिलं आणि तिथे त्याच्यानंतर मग या पार्वती मातेची प्रसूती उत्तम होऊन गुरुदेवांचा जन्म झालेला आहे. आणि रामेश्वराच्या प्रसादामुळे हा झालेला आहे तीर्थामुळे म्हणून त्यांचं नाव रामचंद्र असं त्यांनी ठेवलं. आणि काय भाग्य की एवढी उत्तम जी ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो ते गुरुदेव घेऊन आले. म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ ही काय फुकाफुकी त्यांना मिळाली नाहीये. तर ज्यावेळी त्यांना जमखंडीचे एक सद्ग्रस्त विचारायला आले होते की काय तयारी करायला पाहिजे माझ्या नातवाला वगैरे बसवायचं आहे त्याच्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की पंचकाव्यामधले किमान 5000 श्लोक तरी त्यांना पाठ असले पाहिजे. म्हणजे गुरुदेवांना तेवढे पाठ होते. सगळेच्या सगळे पाठ होते त्यांना. त्यामुळे संस्कृतवरती जी मास्टरी लागते ती सगळी त्यांच्याकडे होतीच. आणि काय भाग्य आणि योगायोग असला पाहिजे की सद्गुरू त्यांना भाऊसाहेब उमदीकर महाराजांच्या रूपाने भेटले. महाराजांच्या बाबतीमध्ये आणि निंबर्गी महाराजांच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये त्यांची एवढी प्रचंड श्रद्धा होती की त्यांनी काकासाहेब कारखानेसरांना म्हटलं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि तुकारामच हे दोघे आहेत. म्हणजे इंचगिरीला तिथं दोन्ही समोरासमोरच आहेत त्या सगळ्या समाधी. आणि त्यांनी सांगितलं की हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि तुकाराम आहेत एवढे माझी श्रद्धा आहे त्यांच्यावरती. आणि असे संत हे जगाला फार थोडे बघायला मिळाले असतील अशा प्रकारची ती श्रद्धा. आणि 1901 साली तो अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर साधन हळूहळू सुरुवात झाली. त्याचा संबंध आपल्या या अभंगाशी आहे. कारण काय आहे की अभंगाचं जे पहिलं चरण आहे की प्रीती लागे तुझ नाम की पल दुसरे नाही. तर ही गोष्ट सहजासहजी होत नाही की भगवंताच्या नामाबद्दलचं प्रेम निर्माण होणं. गोंदवलेकर महाराजांनी ठाई ठाई प्रत्येकाला सांगितलेलं आहे की जर रामाच्या समोर उभा राहिला तर त्याला फक्त एकच मागा की तुझ्या नामाचं मला प्रेम दे. हे एकच मागा असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं इथे जे कबीर म्हणतात की प्रीती लागे तव नाम की पल विसरे नाही की एक क्षण देखील विस्मरण होत नाही याच्यासाठी कबीराचा देखील भरपूर काळ गेलेला असावा. गुरुदेवांनी या अभंगाला जे शीर्षक दिलेलं आहे कबीर ऑन सेपरेशन फ्रॉम गॉड असं शीर्षक दिलेलं आहे की अजूनही साक्षात्कार झालेला नाहीये पण मार्गक्रमणा इतकी झालेली आहे की आता संसार पण नाही. संसारही नाही आणि परमार्थाचा अंतिम शिखर नाही अशा मधल्या अवस्थेला कबीर पोचलेले आहेत की ज्याला निराशेची अंधारी रात्र म्हटलेली आहे की निराशेची अंधारी रात्र आहे. तर त्या अंधारी रात्रीमध्ये आहे की अजूनही सूर्योदय होत नाहीये पण रात्रही जात नाहीये अशा अवस्थेला ते पोचलेले. आणि याच्यामध्ये खूप काळ गेलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष जे म्हटलेलं आहे की पल विसरे नाही तर गुरुदेवांच्या बाबतीमध्ये देखील तो काळ जवळजवळ 17 वर्ष. गुरुदेवांच्या बाबतीमध्ये हा काळ 17 वर्षाचा आहे. म्हणजे काकासाहेब कारखानेसरांनी त्यांना विचारलेलं होतं 1915 साली की काय रामभाऊ
नेमाला बसल्यानंतर कल्पना येतात का, हा त्यांचा प्रश्न आहे का. आणि आपल्याला तर काय की आपल्याला कल्पनाच फक्त येतात, आणि ज्यावेळी आपण उठतो त्यावेळी कल्पनेचाच नेम झालेला असतो. तो नामाचा नेम कधीच झालेला नसतो, कल्पनेचाच नेम होऊन जातो. कारण कधी मन निसटलेलं असतं आणि कधी ते एखाद्या विचारामध्ये गुरफटून जातं, आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आपला दुसराच कुठला तरी विचार चाललेला आहे. ज्या श्वासावरती आपण नाम घेतो आहोत तो श्वासही बाजूला राहिलेला आहे आणि नामही बाजूला राहिलेला आहे, आणि फक्त कल्पनाच अंतःकरणावरती आहे असं लक्षात येतं. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या भाग्यवंतांचं म्हणजे साह्य लाभलं, तर त्या गुरुबंधूंचं साह्य गुरुदेवांना लाभलं होतं, पण त्यांच्या आईचंही साह्य त्यांना लाभलेलं होतं. मनुष्य जीवनामध्ये 3 गोष्टी असतात मनुष्याच्या, की एक अनिच्छा प्रारब्ध असतं, एक परीच्छा प्रारब्ध असतं आणि एक स्वेच्छा प्रारब्ध असतं. आपल्या बाबतीमध्ये ते अनिच्छा प्रारब्ध असतं. काही काळात परीक्षा प्रारब्ध आपण भोगत असतो, पण संत जे असतात ते स्वेच्छा प्रारब्ध घेऊन आलेले असतात. नाहीतर एवढा पुण्यात्मा त्याला असा त्रास का व्हावा, हा एक प्रश्नच असतो. इट इज अ क्वेश्चन मार्क, की तुकारामांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं दुःख का निर्माण व्हावं. जो संसार दुःख दुखावला त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी, असं जे म्हटलेले, तर ते संसाराचं दुःख या संतांच्या पाठीमागे काय आलं ते कळत नाही आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताया असं म्हणणारे तुकाराम महाराज, किंवा मागा बहुत जन्मी हेची करता आलो आम्ही, जे भवताप श्रमी दुःखे पिढीले निवत्या अशी सांगणारे तुकाराम महाराज यांना देखील पाप पेला न करता नव्हती संसाराची चिंता, आता विठो तुझे माझे राज्य नाही आणि काचे काज. पत्नी मेलेली आहे, बाईल मेली बरे झाले देवा माया सोडले, पोर मेले बरे झाले देवे माया विरेध केले, माता मेली मज देखता आता हरपली अवघी चिंता. म्हणजे कशा प्रकारचं दुःख तुकारामांच्या वाटेला आलेलं आहे, की जिथं अन्न करत तडपत तडपत पहिली बायको आणि मुलगा यांचं निधन झाले डोळ्यासमोर. तसं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये स्वेच्छा प्रारब्ध काहीतरी ते घेऊन आलेले असले पाहिजे. प्रकृती आधीच तोळामासा आहे, आणि अशा वेळी मेंदूचा क्षय व्हावा ही सर्वकरी दुर्दैवी घटना होते. की ज्या काळामध्ये रिफाम्पिसिन, इथॅम्बुटाल, INH किंवा स्ट्रेप्टोमायसिन अशा प्रकारचं कुठलंही औषध उपलब्ध नव्हतं त्या काळात. केवळ वैद्य लागवणकर यांचं औषध चाटण घेणं त्याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि अशा वेळी अत्यंत अंगाला घाम सुटायचा, त्याच्यानंतर चक्कर यायची, घेरी यायची, आणि अशा वेळी झोपून राहायला लागायचं. त्यावेळी त्यांची आई म्हणायची, रामू उठ, अरे रामू उठ, थोडा वेळ का होईना नेम करून घे, पण नेमाला बसल्याशिवाय राहू नको. आणि त्याच्यामुळं गुरुदेवांनी पुढे म्हटलेलं आहे की माझा संपूर्ण परमार्थ वाढवण्या पाठीमागे माझ्या गुरुबंधूंची जशी मदत झाली तशा माझ्या आईची देखील अत्यंतिक मदत झाली. नाहीतर बहुतेक वेळा आज रविवार आहे कशाला लवकर उठतोस, 8:30-9 वाजेपर्यंत झोपून राहतो असं सांगणाऱ्या आया देखील आपल्याकडे आहेतच. पण गुरुदेवांची आई म्हणत होती की रामू उठ, रामू उठ अरे. आणि त्याच्यामुळे तो परमार्थ वाढीला लागला. आणि त्या काळामध्ये कुठं 15-20 मिनिटं बसता येत होता, हळूहळू ते प्रमाण त्यांनी वाढवत नेलेलं आहे. आणि नंतर मग पुण्यामध्ये आल्यानंतर सकाळी 2 तास, दुपारी 1 तास, पुन्हा संध्याकाळी 2 तास, संध्याकाळी पुन्हा रात्री 1 तास, असं करत करत ते 6 ते 7 तासाचा नेम व्हायचा. आणि हळूहळू ज्यावेळी काकासाहेब कारखान्याच्यांनी विचारलं की बाबा काय अजून नेमात कल्पना येतात का, तर 1915 साली गुरुदेव सांगतात की सुमारे तासभर कल्पना येतात, आणि त्याच्यानंतर मग काही कल्पना येत नाहीत म्हटले. याचा अर्थ ज्यावेळी मी तो विचार केला आहे तर मला लक्षात असं आलं की किमान 1 तासाच्या पलीकडे ते बसले असले पाहिजे. 1 तासाच्या पलीकडे बसल्यानंतरच काहीतरी होऊ शकतं ना ते. मुळातच आमचा नेम हा 20-25 मिनिटाचा, म्हणजे बसला भोजाला लावला हात निघाला अशा प्रकारचा देवाच्या द्वारे उभा क्षणवरी किंवा बसावे क्षणवरी तसा आमचा नेम असतो. मग त्यामुळे काय की ती अवस्था येण्यासाठी की संपूर्ण विचार रहित झालेला आहे, वृत्ती रहित झालेला आहे, आणि केवळ मन नामावरती राहिलेलं आहे,
अशा प्रकारची अवस्था येण्यासाठी तासाच्या पलीकडे बसायला लागते. किमान 1.5 तासाची बैठक असली पाहिजे. आणि म्हणून गुरुदेवांनी प्रमाण देताना 1.5-2 तास म्हणजे त्यांच्या दृष्टीनं 5 तास असतो. 3 तासाच्या पुढे जर असेल तर तो कट्टाचा नेम झाला असं ते म्हणायचे. आणि त्यामुळे 1915 साली ते म्हणतात की अजूनही सुमारे 1 तासभर कल्पना माझ्या मनामध्ये येतात आणि त्याच्यानंतर मन नामावरतीच असतं. आणि ह्याच्यानंतर बरोबर 2 वर्ष झालेली आहेत. 1917 साली की त्यावेळी काकासाहेब कारखानेसनी त्यांना विचारलं की काय अजूनही रामभाऊ कल्पना येतात का? तर त्यांनी सांगितलं की तैलच हारवत अखंड चालू आहे, नाम चालू आहे, नामाचं एक क्षण देखील विस्मरण होत नाही. हे 1917 साली सांगितलं. त्यावेळी त्यांचा नेम जवळजवळ 7 ते 8 तासाचा होता. म्हणजे याच्यावर विचार केला पाहिजे की प्रीती लाखी तव नाम की फल बिसरे नाही. ही कबीरांची अवस्था येण्यासाठी त्यांना देखील तेवढीच मेहनत घ्यायला लागली असली पाहिजे. किमान तेवढी की 15-16 वर्षाची मेहनत ती असली पाहिजे. त्याशिवाय असं शक्य होत नाहीये. ज्यावेळी बाबाराव देशपांडेंना विचारलं की तुम्ही असं झोपून वगैरे कसं काय नामस्मरण करता, तर त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळी प्लेनला टेक ऑफ घ्यायचा असतो त्यावेळी बरीच धावपट्टी ते ओरंडत तो प्लेन जात असतो आणि त्याच्यानंतर तो टेक ऑफ होतो. तसं अनेक वर्ष बसून बसून केल्यानंतर आता माझ्या अंतःकरणाची स्थिती अशी आहे की माझी अशी स्थिती आहे की पडल्या पडल्या देखील घशामध्ये ती हालचाल होत राहते. म्हणजे ते नामाचं जाणीव मला होत राहते. इथपर्यंत ती अवस्था गेली. पण त्याला कितीतरी काळ गेलेला. तसा गुरुदेवांच्या बाबतीमध्ये हा काळ गेलेला आहे. आणि पुढं जवळजवळ 2 वर्ष त्याला आणखीन गेली. म्हणजे 1920 साली, म्हणजे 1901 ते 1920 साली 20 सालापर्यंत जवळजवळ 12 तासाचं नामस्मरण त्यांचं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 12 आवर्स. आणि मग ती कानाच्या जवळ कुजबूज ऐकायला यायला लागली. आणि ते कुजबूज म्हणजे काय की या शास्त्राप्रमाणे म्हणजे गुरुदेवांच्या शास्त्राप्रमाणे किंवा गुरुदेवांच्या सिद्धांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे की नामाला नाम झालं पाहिजे. नामाला नाम झालं पाहिजे की ते एक बीज मंत्र आहे आणि त्या बीज मंत्रातच बीज नामातून अनेक नामं अशी ऐकू येतात. आणि तसं गुरुदेवांना कानामध्ये कुजबूज झालेली आहे. आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की आता मला अनेक संप्रदायाची अनेक देवतांची नावं ऐकू यायला लागलीत. याचा अर्थ काय की हे मंत्रद्रष्टे ऋषी झालेले आहेत. सांगायचा उद्देश काय की मंत्रद्रष्टे ऋषी जे असतात त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी तो मंत्र दिसत असतो. डोळ्यांनी दिसतो तो मंत्र. तसं हे मंत्रदृष्टे ऋषी झाल्यामुळं त्यांना कानामधून ते सगळे नाम व्यवस्थित ऐकू यायला लागले. आणि मग त्यांनी अंबुराव महाराजांना काकासाहेब कारखानेसरांना सांगितले की मला अशी नामं ऐकू येतात. आणि ते ऐकल्यानंतर ती वार्ता ऐकल्यानंतर अंबुराव महाराजांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात त्यांनी फक्त नाचायचंच शिल्लक ठेवलं होतं. त्यांनी असं म्हटलं की रामराया निमग नामक नामागेद निमग नामक नामागेद ಈಗ ನೀವು उपदेश कोटिक अटीला म्हणजे तेव्हा उपदेश द्यायला योग्य झालेला आहात. उपदेश कोटिक योग्य केली असं त्यांनी सांगितलं. पण गुरुदेवांनी लगेचच वा 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 बरं झालं उद्यापासून मी चालू करतो असं काही म्हटलं नाही. जवळजवळ 1932 सालापर्यंत अंबुराव महाराज होते. आणि तोपर्यंत जे कोणी येतील त्यांना त्या अंबुराव महाराजांच्याकडेच पाठवत होते. आणि मग त्यांनी 1920 साली असं म्हटलं काकासाहेब कारखानेसरांना की जो साक्षात्कार प्रल्हाद, नारद, पराशर, ध्रुव जे काही महाभागवत होऊन गेले तो जो साक्षात्कार नामाचा साक्षात्कार किंवा परमेश्वराचा साक्षात्कार मला महाराजांच्या कृपेनं झालेला आहे. आता माझ्या पुढचा परमार्थ संपला. इथून पुढे महाराज जे करतील ते होईल. म्हणजे काळ केवढा गेलेला आहे. म्हणून जो पुण्यतिथीचा विषय जो आपला चालला होता की त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की 1920 साली त्यांची ती पुण्यतिथी झालेलीच आहे. ईश्वराशी एकरूपच झालेले आहेत ते. बीज बाजूनी केली नाही आम्हा जन्ममरण नाही. आता आकाराचा कैसा ठाव देहची झाला देव साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास की त्यांना ती अवस्था पूर्ण झाली. देव पाहावया गेलो देवची होणी ठेवलं तुका म्हणे धन्य झालं आजी विठ्ठला भेटलं. ही आंतरिक स्थिती त्यांना 1920 साली प्राप्त झाली. आणि त्याच्यानंतर जवळजवळ पुढं 37 वर्ष म्हणजे जसं ते तुकारामांच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणतो की यासाठी केला होता अट्टास
शेवटचा दिवस गोड झाला की यांचा शेवटचा दिवस गोड झाला, साधनेचा शेवटचा दिवस गोड झाला. आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटल्या धावा कृष्णेची, सार्थक वाटे झाले वेचाचे, नाव तेडे गुणे मंगळाचे. जे 19 वर्ष जे सतत साधनेचे जे कष्ट केले त्याचं सार्थक झालेले आहे. त्यामुळे तो मंगलमय दिवस, तो पुण्यमय दिवस त्यांच्या जीवनामध्ये उजाडला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी, आता दिवस झाली खेळी मिळेल, की आता मुक्तीला प्राप्त झालेलं आहे. राहिलेलं जे काही आयुष्य आहे महाराजांच्या कृपेनं, पुढे किती 37 वर्ष ते राहिलेले आहे आणि ते आता काय खेळीमेळीमध्येच घालवायचे आवश्यक. आणि मग त्यांना असं विचारलं की आता तुम्हाला साक्षात्कार झालेला आहे, मग आता तुम्ही नामस्मरण करण्याचं बंद करणार का? तर त्याच्यावरती ते म्हटले की हू विल डिस्कार्ड सो मच सोर्स ऑफ एनर्जी, की असा हा जो काही शक्तीचा प्रवाह आहे तो कोण सोडून देईल. आणि त्यामुळे बाह्य साधकाच्या परी स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण चतुरी परिसावे असे. त्यामुळे पुढची 37 वर्ष साधक भावामध्येच ते राहिले. पुन्हा पुन्हा रोज सकाळी उठल्याबरोबर नेम करणे आणि नेम हेच त्यांचं जीवन होऊन बसलं. दुसरा कुठलाही विचार मनामध्ये त्यांच्या आलेलाच नाही. आणि त्यामुळे 1920 नंतर पुढं सगळं आयुष्य त्यांना, म्हणजे 1910 साली परिस्थिती अशी होती की आपण जाणारच आहोत असं त्यांना वाटायला. त्याच्या आधी महाराजांना त्यांच्या आईने विचारलं होतं की ह्याची परिस्थिती अशी हा काय राहतो की नाही. तर महाराज म्हटले की याला 60 वर्षापर्यंत काही काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि मग 1910 साली आता आपण जाणार असं वाटल्यामुळे त्यांनी काकासाहेब कारखानीसांना बोलवून आपलं एक मृत्यूपत्र तयार केलं सगळं. आणि त्याला म्हटले की अंबुराव महाराज तुम्ही याच्यावरती सही करा. तर ते म्हटले रामराया मी याच्यावरती सही करणार नाही, याच्यावरती मी सही करणार नाही. कारण काय म्हटले, तर तुला महाराजांनी सांगितलं 60 वर्षाचं आयुष्य आहे, तुला काही होणार नाही, त्यामुळे मी सही करणार नाही. कारण जे महाराजांचा शब्द जो आहे तो काळ्या दगडावरची रेग होतो. ॲब्सोल्युटली. म्हणजे ज्यावेळी अंबुराव महाराजांनी त्या जालियानच्या भक्तांच्या त्या पादुकावरनं जो काही वाद झाला थोडाफार, आणि हा आमचा मठ आहे, माझा मठ असं अंबुराव महाराज म्हणाले, तर त्यावेळी भाऊसाहेब महाराजांनी त्यांना स्पष्टपणे म्हटले की ज्या अर्थी तू माझा मठ आहेस म्हणतो त्या अर्थी या मठामध्ये तू देह ठेवणार नाही, असं महाराज म्हणाले त्यांना. आणि खरोखरीच अंबुराव महाराजांचं जे देह विसर्जन झालं ते विजापूरला झालं, ते इंचगिरीमध्ये झालं नाही, कारण तिथे त्यांनी तो देह ठेवलेला नाही. तसं कबीराच्या बाबतीमध्ये देखील आधीच तो देवाला मिळून गेलेला असल्यामुळं तर बऱ्याच जणांनी त्यांना म्हटलं की तुम्ही वाराणसीमध्येच देह ठेवा, मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल. तर ते म्हटले की वाराणसी तुम्ही देह ठेवणार नाही, मी मरघमध्ये जे ते आहे उत्तर प्रदेशमध्ये तर तिकडे जाऊन देह ठेवणार आहे, तिकडे त्यांची समाधी. आणि म्हणे तिथं मुक्ती मिळत नाही, तिथे कुठला तरी दुसऱ्या जन्माला यावं लागते. तर ते म्हटले त्याला माझी काळजी नाही, मला काळजी करण्याचं काय कारण आहे, ऑलरेडी मी मुक्त झालेलोच आहे आणि त्यामुळे मी कुठेही देह ठेवला तरी मी मुक्तच आहे. अशा प्रकारचे पुण्यतिथीचं देखील जे कबीरांच्या बाबतीमध्ये दिसून येतं की आधीच मुक्तता ती प्राप्त झालेली आहे. म्हणून तर मेरा मनवा मरू येतो, की मन हे मरूनच गेलेलं आहे, मन हे बुद्धलच आहे, ते अहमभावातीच की आहे, तो शरीरची ब्रह्म होय अनुभव येतो. की अहमभाव सगळा निघून गेला, देहबुद्धी सगळी निघून गेलेली आहे, आत्मबुद्धी झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा जन्माला यायचं काही कारणच उरलेलं नाही. तुका पंढरीची गेला, पुन्हा जन्माच नाही आला, पुन्हा जन्माला आला नाही. की त्यांनी असं म्हटलं की पंढरीचे भूत मोठे आल्या गेला झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. म्हणजे खेचरीचं रान आहे म्हणजे मुद्रा येते आणि जाता वेडे होय मन, की मन वेड होऊन जातं. आणि अशा वेळी तुका पंढरीची गेला, पुन्हा जन्माला नाही आला, पुन्हा जन्माला आले नाही. तसं जे एकदा देवाच्या गावाला गेलेले आहेत, कबीर त्या आंतरिक अवस्थेला पोचलेले आहेत, त्यामुळे पुन्हा कुठेही देह ठेवला तरी देखील तो माणूस मुक्तच असतो, कारण आधीच मुक्त झालेला आहे. की जो जन्मा आधीच मुक्त तो जाणावा संयुक्त. समर्थ काय म्हणतात की जो मृत्यूच्या आधीच मुक्त झाले तर संयुक्त जाणावा. तर तशा प्रकारची आंतरिक स्थिती झाली. आणि मग इतक्या वर्षाचं साधन केल्यानंतर अजूनही तो आत्मसाक्षात्कार होत नाही, म्हणून अंतराळामध्ये एक तळमळ लागलेली आहे.
आणि ती प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये तळमळ लागलेली आहे. जे करुणाष्टक आपण बघतो आहोत की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीनदयाळा नृसिंह माया अचपळवन माझे नावरे आवरिता तुझविणे क्षीण होतो दावेरे धावत आहे. याच्या पाठीमागे त्यांच्या अंतःकरणाची तळमळ दिसून येते. किंवा कन्या सासोर असी जाये परतरी मागे पाहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा चुकल्या माये बाळ हुरहुरूप आहे जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. याच्यामध्ये तुकारामांच्या अंतःकरणाची तळमळ दिसून येते. तुकारामांची शिष्या ती देखील बहिणीबाई हेच म्हणते की बहिणी म्हणे माझे जन्म झाले 13 अजूनही तू जिथं गोरा कान येते की 13 जन्मपर्यंत ती बहिणाबाई वाट बघते आहे आणि अजूनही विठ्ठलाचं दर्शन होत नाहीये. पण ते अजूनही तू फुजित गोरा काय नाही तू फुजिती माझी का करतोय दर जन्मात माझे. आणि तिनं 13 जन्मांची लिस्ट दिलेली आहे की हे माझे जन्म झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक संतांच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ लागली. तीच तळमळ कबीराच्या अंतःकरणामध्ये लागली की प्रीती लागी तव नाम की पल विसरे ना की एक क्षण देखील विस्मरण होत नाही. आपण जी म्हणजे कबीरांची अवस्था तीच गोपिकांची अवस्था होती. सगळेजण त्यांचं ते कौतुक करत होते की काय कबीर तुमचं किती नामस्मरण चाललेलं आहे किती अखंड नाम चालू आहे. तर त्यांनी सांगितलं की अरे कबीर कबीर क्या कहते हो की ह्याच्यामध्ये उरज क्या एकेका ह्याच्यामध्ये बह गए शेकडो कबीर कोटी कोटी कबीर की त्या गोपींच्या प्रेमामध्ये अक्षरशः कोटी कोटी कबीर गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय की गोपींचा अधिकार केवढा होता. पण लोकांनी हे बघितले ना की कबीरांचं नामस्मरण देखील केवढं होत आहे. म्हणजे अखंड नाम चालूच आहे आणि विस्मरण होतच नाही आहे. आणि असं असून देखील भगवंत भेटत नाही. नजर करो मेहर की मोहे मिलो बिसाई की माझ्यावरती कृपा कर आणि मला भेट दे. याच्यामध्ये काय होतंय की चित्ताच्या मध्ये जे तरंग जो आहे तो निस्तरंग अवस्थेपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्याला तुकारामांनी चित्त आणि चैतन्याची पडताळमिटी अवघी सृष्टी पांढरंग ध्यानी द्याता पंढरी राया मनासहित पालटे काया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. पण कसं की चित्त आणि चैतन्याची मिठी पडली पाहिजे. आणि त्यामुळे त्यातला जो टेक्निकल जो पॉईंट आहे की केवळ श्वासावरती नाम घे सोडत बस श्वास घे नाम सोड तर ह्याच्यामध्ये काय होणार की हे एक मेकॅनिकल प्रोसेस होऊन जातं. आणि मेकॅनिकल प्रोसेसमध्ये काय उपयोग होत नाही की जसं ते हात में माला फिरत हे काट की ते इतकं मेकॅनिकल होऊन जातं. कलावती आईंनी म्हटलेलं आहे की आपलं जे नामस्मरण हे 3 अंगाने झालं पाहिजे की माळ जर घेतली असेल तर बोटाचा स्पर्श मण्याला झालेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट नाम मुखानं उच्चारलं असेल ते पण ऐकलं असलं पाहिजे. मुखानं उच्चारलं असलं पाहिजे आणि ते आपल्या कानाने ऐकलं असलं पाहिजे. अशा तिन्ही तऱ्हेने ज्यावेळी ती प्रोसेस होते त्यावेळी ते नामस्मरण होते. तिन्ही अंगाने झालं पाहिजे. तसं टेक्निकली सांगितलेलं आहे की समश्वासावरती नाम घे. पण जी गोष्ट पुन्हा पुन्हा महाराजांनी सांगितली ती गोष्ट बरेच वेळा लोक विसरून जातात. इट इज अ फॅक्ट. इट इज अ फॅक्ट. ज्यावेळी गुरुदेव पुण्याला निघाले होते आणि त्यांनी सांगितलं की कृपा करून दृष्टी असू दे त्यावेळी महाराज म्हणाले कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी आहे. हे त्यांचं वाक्य आहे. आणि अंबुराव महाराज म्हणायचे की नेम करत असतील तर कृपादृष्टी आहे नाहीतर नाही कृपादृष्टी नाही नाहीतर तो शाप आहे. त्यामुळे दृष्टी कुठे आहे तर ही पुन्हा पुन्हा तिथं सांगितले की जे तर गुरुपल्लवा पडे मिठी जे तर तीही संधी भेटी जे तर गुरुपल्लवा पडे मिठी ते तर पाठ मोरी भेटी पारखून या की ज्या ठिकाणी 2 गोया आणि नासिकाग्र मिळतं त्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगितलं की जिथं देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्ती चारी साधी आहे की ते खरं देवाचं द्वार आहे. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा दृष्टी ठेवा असं ज्यावेळी महाराज म्हणतात किंवा गुरुदेव म्हणतात तर त्या या ठिकाणीच दृष्टी ठेवली पाहिजे. आणि डोळे मिटून घ्यायचे आणि या ठिकाणी दृष्टी ठेवायची आहे.
आणि श्रमश्वासावरती. म्हणून त्यांनी एक टेक्निकली गोष्ट काय सांगितली की जेवढी तुझे नामाचे अक्षर आहेत तेवढी अक्षरं म्हणजे 3 जर अक्षर असतील किंवा श्रीराम हे नाम असेल तर 3 वेळा श्रीराम म्हण, सोडताना 3 वेळा श्रीराम म्हण, असं त्यांनी सांगितलं. आता काय होणार आहे की श्वासाची गती ही मंद होणारच आहे. एकदा डोळे मिटून घेतले आणि श्वास सुरू केला आणि त्याच्यावरती नाम घेतलं की हळूहळू श्वासाची गती मंद ही होतेच. महाराजांनी असं म्हटलेलं आहे की मिनिटामध्ये 16 श्वास होतात आणि त्यामुळं 1 तासाच्या नामस्मरणामध्ये साधारण 800 ते 900 वेळा नामस्मरण झालं पाहिजे. ते महाराजांनी सांगितलं, भाऊसाहेब महाराजांनी. आणि मग पुढे पुढे ते 200 वेळा किंवा 400 वेळा जास्तीत जास्त होईल. म्हणजे त्यांनी देखील हे मान्य केलेले की श्वासाची गती ही कमी कमी होत जाते आणि मग मिनिटामध्ये एखाद्या वेळी 2 किंवा 4 श्वास एवढं होऊ शकतं. आणि मग श्वासावरती नाम घेतल्यानंतर या ठिकाणी लक्ष ठेवायचं म्हणजे तिथं नामाचाही तरंग उठलेला नाहीये, कुठला विचाराचाही तरंग उठलेला नाहीये, कुठली कल्पना नाहीये, केवळ निस्तरंग अवस्थेमध्ये आहे. आणि ती जी माझी अस्तित्व मात्र जाणीव जी आहे की ज्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे ते माझं स्वरूप आहे, त्याला अस्तित्व मात्र जाणीव. कारण स्वरूपाची जाणीव कशी होणार, मी आहे याच्याने स्वरूपाची जाणीव होतात. म्हणून बघा कधीही मी नाही असं वाटत नाही. याचं कारण काय, माझं स्वरूप हे त्रिकाला बाधित आहे. त्यामुळे कधीही मी उठल्यानंतर पहिल्यांदा जाणीव काय होते की मी आहे ही जाणीव होते. आणि ही जाणीव कुठे लक्षात येते किंवा काय त्या जाणीवचं स्वरूप काय की अस्तित्व असणं ही जाणीव त्याची. म्हणून त्याला ओशोंनी इजनेस असं म्हटलेलं आहे. ओशोंनी म्हणताना काय म्हणतात, इजनेस आहे. आणि त्या आहे या जाणीवरती, मी आहे या जाणीवरती लक्ष ठेवणं म्हणजे दृष्टी ठेवणं. त्यामुळे श्वासावरती नाम घेता घेता काही काळ असा येईल की ज्याला 10-15 सेकंद असतील किंवा काही सेकंद असतील की त्यावेळेमध्ये फक्त केवळ अस्तित्व मात्र जाणीव जातील की मी आहे. त्या जाणीवेशी म्हणजे त्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे स्वरूपाशी निगडीत होणं आणि पुन्हा पुन्हा त्या जाणीवेमध्ये राहणं त्याला स्वरूपानुसंधान म्हटलं. त्याला स्वरूपानुसंधान म्हटलं. त्यामुळं नामाच्या साह्यानं तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. म्हणून गुरुदेवाने आपला संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय असं म्हटलं. त्या वृत्तीरहित अवस्थेमध्ये, त्या शांत अवस्थेमध्ये राहणं ही तर महत्वाची गरज आहे त्याच्यामध्ये. आणि ते खरं सुख आत्मसुख आहे, ते खरं भगवंताचं सुख आहे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये तू मन बुद्धी साचेची जरी माझ्या स्वरूपी अर्पिची तरी मातेची का पावती हे माझी बात. आठवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शक्ती देव. की मन बुद्धी आणि चित्त हे माझ्या हातामध्ये देऊ शकत नाहीत. तरी का ऐसे करी यया आठा पारा माझारी मोटके निमिष बरी देतू जाय. आता हे मोटके निमिष कसं की गुरुदेवांनी म्हटल्याप्रमाणे कट्टाच्या नेमाला तो बसलेला आहे आणि बसल्यानंतर काही क्षण 2-4 क्षण 5 सेकंद 10 सेकंद शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे 1-1.5-2 तासाच्या नंतर एक 5-7 क्षण राहतात. ते क्षण कुठल्याही विषयाला स्पर्श करत नाहीत, कुठल्या वासनेला स्पर्श करत नाहीत, कुठल्या वृत्तीला स्पर्श करत नाहीत. आणि अशा प्रकारचे 2-4 क्षण जे आहेत त्या क्षणाला मोटके निमिष म्हटले. लोकांना असं वाटतं की मोटके निमिष म्हणजे आपलं येऊन पार्श्वभाग त्या देवळाच्या तिथे टेकवायचा आणि निघायचं. तसं नाहीये की 1.5-2 तास बसल्यानंतर जी काही थोडीशी अवस्था प्राप्त होते, वृत्तिरहित अवस्था, शांत अवस्था आहे, जी आत्म्याची अवस्था आहे त्या अवस्थेला पोचणं म्हणजे मोटके निमिष वरी देतू जाय. मग जे काय निमिष तिथं कुठंही माऊली असं म्हणत नाही जे काय मिनिट, जे काय तास असं म्हणत नाही. जे काय निमिष थोडेसे क्षण मिळतील तुला वृत्तिरहित अवस्थेमध्ये. जे काय निमिष देखील माझे सुख. माझं सुख म्हणजे कुठलं, आत्म्याचं सुख. आणि आत्मा तो मी म्हणजे माझं स्वरूप हे आत्मा असल्यामुळं भगवंताचं आणि माझं स्वरूप एकच आहे. आणि ते आत्मसुख कसं प्राप्त होतं, वृत्तिरहित अवस्थेमध्ये गेल्यामुळं आत्मसुख प्राप्त होतं. केवळ वेळोवेळी घ्या रे आत्मसुख नुसतं असं म्हणून पाठ होऊन ते काही होत म्हणजे जे आपण
रात्रीच्या भजनामध्ये वेळोवेळी घ्यावे आत्मसुख वगैरे तुकारामांनी म्हटलं ते, पण ते घ्यायचं कसं ना, ते अशा पद्धतीने घ्यायला लागतं, त्याला बसायला लागतं. दीर्घकाळ बसल्यानंतर जो तू दीर्घकाळ नैरंतर सत्कारा समितो दृढभूमी, हे जे पतंजलीचं जे वचन आहे त्याच्यावरती गुरुदेवांचं त्या वचनावरती इतकं प्रेम होतं की ते दीर्घकाळ झालं पाहिजे, डे टू डे झालं पाहिजे आणि विथ लव्ह अँड अफेक्शन झालं पाहिजे. तर ते झाल्यानंतर त्याला जे जे काय निमित्त देखील माझे सुख तेथुले अरोचक विषय घेईल, की त्याला असं वाटणार की भगवंताचं सुख आपल्याला प्राप्त होतंय. त्यामुळे आता इतर विषयांच्याकडे वळण्यापेक्षा केवळ भगवंताच्या नामाकडे आपण वळूया, जास्तीत जास्त वळूया. जरी आपल्याला ते अजूनही दिसलेलं नसलं तरी वळण्याचा प्रयत्न करूया, असं ती अवस्था झालेली आहे. मग पुनवेवर जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय, तैसे भोगातनी निघता चित्त मज माझी निघता हळूहळू करून सुद्धा नीची होईल, की डे बाय डे तुझा चेंज होणार आहे. म्हणून गुरुदेव म्हणतात की नेमामधून काय थोडा काय होणार तो देवस्वरूप झालेलाच असतो. कारण काय गॉड रिअलाइज इज नॉट अन इव्हेंट बट इट इज अ स्लो प्रोसेस, असं गुरुदेवांचं वचन आहे की डे बाय डे त्यांचं होत जातात. कदाचित त्याला जन्म लागतील, कदाचित अनेक वर्ष जायला लागतील. गुरुदेवांच्या बाबतीमध्ये ती 19 वर्ष गेली, आपल्या बाबतीमध्ये कदाचित 19 जन्म पडतात असू शकतील, सांगता येणार नाहीये त्याला. पण काय की वी आर ऑन द वे, त्या मार्गावरती आहोत, गुरुदेवांनी आखलेल्या मार्गावरती आपण चालतो आहोत. आणि त्यामुळं तशा पद्धतीचं ते जीवन जगता जगता काही वेळा मनामध्ये ती निराशा येते की आय एम डुईंग सो मच, म्हणजे वास्तविक पाहता आपण फारसं काही करत नसतो, पण कुठेही कबीरांना वाटत असेल की बाबा प्रीती लागे तुम नाम की फलक दिसले नाही, नजर करो मेहर की मोहे मिलो दिसावे, की याच्या पाठीवर काय की आय एम डुईंग सो मच आणि व्हाय यू आर नॉट टॅकिंग, व्हाय आय एम नॉट रिअलायझिंग, असं होतं. आणि बरेच वेळा असंही असू शकते की फारसं काही माणसाचा नेम नसतो, पण त्याला प्रचिती हवी असते. गुरुदेवांना एका साधकांना असंच विचारलेलं होतं की मला अजून फारशी प्रचिती येत नाही. तर पहिला गुरुदेवांनी प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही नेमाला किती बसता. दॅट इज अ बेसिक क्वेश्चन ना, की तुम्ही साधनेला किती बसता. तर नेमाला फारसं काही बसत नव्हतं. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही जर नेमाला बसतच नाहीये, तुम्हाला ईश्वराविषयी कळकळ वाटत नाही, कळकळ हा गुरुदेवांचा शब्द आहे, किंवा तळमळ वाटत नाहीये, तर भगवंतानी तुम्हाला दर्शन का द्यावं, भगवंतानं दर्शन का द्यावं. भगवंताचं दर्शन व्हावं यासाठी तुमचा जीव तडफडत नाही, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील येत नाहीये, तर भगवंत तुम्हाला का म्हणून दर्शन देईल, असं गुरुदेवांनी स्वतः त्यांना स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे याचं लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण 24 तासाच्या दिवसामध्ये आपलं साधन देखील अत्यंत फुटकळ होतं आणि ते देखील एकाग्र मनाने होत नाहीये. फुटके मन एकवटले तेने तुटक ध्यान केले, तशा प्रकारची अवस्था आपली असते. कारण त्याला जे कंडिशनिंग जे लागतं ध्यानाला बसण्यासाठी, तर ते कंडिशनिंग आपण कुठेही केलेलं नसतं. प्रत्येक वेळी आपली घाई गडबड आणि कामाचा लकडा आणि हे सगळं अशाच गोष्टीमध्ये असतं. पण आपल्या दृष्टीनं नामस्मरण किंवा ध्यान ही इम्पॉर्टंट किंवा जीवनावश्यक गोष्ट आहे असं आपल्याला वाटत नसल्यामुळं बरेच वेळा आपलं दुर्लक्ष होतं. गुरुदेवांना ज्यावेळी त्यांना विचारलं होतं बाबाराव बेलसरेंनी की तुम्ही साधन कसं वाढवलं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा ऐकण्यामध्येच मजा आहे त्याच्यामध्ये. कारण काय की दीपस्तंभासारखे गुरुदेव उभे आहेत आणि आपलं जे काही जीवनाची नौका आहे आपण त्या दीपस्तंभाकडे बघून वळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर मी केवळ नामासाठीच जगायचं असं ठरवलं. फर्स्ट थिंग, इट इज अ क्रिस्टल क्लिअर इन हिज माइंड की आपण इथून पुढचं जे जीवन जगायचं ते नामासाठीच जगायचं आहे. म्हणजे जे बुंदेलकर महाराजांना देखील अपेक्षा आहे की नामासाठी जगावं, तर तसं त्यांच्या जीवनाचं ते ठरलेलं होतं. आणि मग पुढे चरित्रार्थासाठी नोकरी करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं की नोकरी जी परमार्थाला अनुकूल होती, कारण ही वॉज लेक्चर ऑफ फिलॉसॉफी, त्यामुळे फिलॉसॉफी हे त्यांच्या जीवनाचं ध्येय असल्यामुळे ते ध्येय ठरवून त्यांनी ती नोकरी करत होते. परमार्थाला अनुकूल असलेली नोकरी आणि परमार्थाला अनुकूल असलेलं वाचन सांभाळून उरलेला सर्वच्या सर्व वेळ मी नामस्मरणासाठी दिला, हे त्यांनी बाबाराव बेलसरेंना सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं नामस्मरण आपण त्यांनी वाढवलेलं आहे. बघा बरेच वेळा असं होतं
की मोठमोठ्या व्यक्तींच्याकडनं देखील ती गोष्ट निसटून जाते. गोंधळाला यायचं होतं आणि बाबाराव बेलसरे कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला अडकले होते आणि जवळजवळ 3-4 तास तिथे गेले, कारण ते ट्रेन आली नाही, परत प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर ती ट्रेन आली, गोंधळाला ते सगळे आले. महाराजांनी, म्हणजे वाणी अवतारामधल्या गोष्टी आहे की महाराजांनी विचारले की इतका वेळ तुम्ही रेल्वे स्टेशनवरती होता, कुणी काय काय केलं, तर कोण म्हणले आम्ही इकडे भटकलो तिकडे होतो. बाबाराव बेलसरेंना देखील त्यांनी विचारलं की केशवराव तुम्ही काय केलं, ते म्हणले मी काय केलं नाही. महाराज एकच म्हणले की माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, कारण जो 1.5-2 तास तिथे मिळालेला आहे, 2-3 तास, त्या वेळेत का होईना तुम्ही ते नामस्मरण करायला पाहिजे होतं. मोठमोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये देखील वेळ निसटून का जातो, त्याचं कारण ते आहे की वेळ वाया घालवण्यामध्ये आपण लोक अत्यंत पटाईत आहोत. आणि गुरुदेवांच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट झाली होती की वेळ ते वाया घालवणं. जे बाबा लिमये नावाचे सद्ग्रस्त होते आणि ते अनुग्रहितच होते आणि बरेच वेळा काकासाहेब कारखाने त्यांना म्हणायचे की चला बाबा आपण गुरुदेवांना भेटायला वगैरे जाऊया. तर त्याच्यावरती ते म्हटले की गुरुदेवांसारख्या मोठ्या माणसाचा आपण वेळ वाया घालवायला नको, म्हणून मी येत नाही. म्हणून काकासाहेब कारखानाजींनी त्यांना सांगितलं की असंच लिमये म्हणत होते की तुमचा वेळ वाया जातो आम्ही भेटल्यावर. तर त्यांनी सांगितलं की लिमयेंना जाऊन सांगा माझा एक क्षण देखील वाया घालवत नाही, एक क्षण देखील वाया जात नाही, कारण स्वामी म्हणे प्रत्येक आत्मरूपी अनुसंधान, आत्मरूपी अनुसंधान ते अखंड चालूच राहतं. आणि त्यामुळं त्यांच्याही जीवनामध्ये कदाचित साधक अवस्थेमध्ये अशी निराशेची रात्र आली होती की नाही असा कुठं उल्लेख गुरुदेवांनी केला नाहीये. पण त्यांना महाराजांची तेवढी प्रचंड कृपा त्यांच्यावरती होती आणि यांचं महाराजांच्यावरती एवढं विलक्षण प्रेम होतं आणि महाराजांनी सांगितलेलं होतं की नुसता नेम करून काही होणार नाही आहे, इकडे येऊन राहायला पाहिजे, हे महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं की केवळ एकट्यानं नेम करून होणार नाही, तर आपल्याला महाराजांच्या सहवासामध्ये जावं लागेल. आणि मग सोलापूर भागापर्यंत, म्हणजे त्या सगळ्या भागापर्यंत ज्यावेळी नेमाचे कार्यक्रम होते तर स्वतः गुरुदेव महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी सप्ताहाला गेलेले होते आणि त्याचा त्यांना विलक्षण फायदा झाला. आणि त्यामुळे ते प्रचितीमध्ये वाढ होणं, वृत्तीशून्य अवस्थेमध्ये येणं, देहभाव नाहीसा होणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे उतरत गेल्या आणि मग प्रचिती सहजच यायला. म्हणजे त्यांना जी अपेक्षा होती की जे काय स्पिरिटॉन म्हटलेलं आहे, आणि खरोखरच त्यांनी ते संशोधनात त्यांनी एक लेक्चर दिलं होतं की फिजिओलॉजी, बायोलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून शरीरशास्त्र या तिन्हींचा समन्वय करून शेवटी जो बिंदू किंवा कण जो आहे त्याला स्पिरिटॉन हा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे फिजिक्समध्ये जे न्यूक्लियस असतं त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे जे कण जे आहेत, ती शक्ती जी आहे त्या शक्ती भारीत असल्यामुळे ते कण एकमेकाला जोडले जातात. तसं शरीरामध्ये आणि या विश्वामध्ये तो कण जो आहे तो शक्तिमान कण आहे, तो परमेश्वरी तत्व आहे आणि त्याला त्यांनी स्पिरिटॉन हा शब्द दिला. हा त्यांचा शब्द आहे स्पिरिटॉन. तर तसं तिथपर्यंत त्यांचा विचार झालेला होता. एवढंच नव्हे तर जी षटचक्र सांगितलेली आहेत, मोलाधार चक्रापासून ते मस्तक आकाशामध्ये जे सहस्रार चक्र सांगितलेले, ही चक्र खरोखरीच देहामध्ये असतात की नाही यासाठी बघण्यासाठी ते अनाटॉमीच्या डिसेक्शन हॉलमध्ये जाऊन त्यांनी तिथेही सगळं बघून घेतलं, डिसेक्शन बघितलं की खरोखरीच अशी चक्र असतात काय. तर मग त्यांच्या लक्षात आलं की ज्या नर्व जोडल्या जातात की त्याला फ्लेक्सस असं म्हटलेलं आहे, की सगळ्या नर्व ज्या बाहेर पडतात मणक्यातून आणि त्या एका ठिकाणी जोडल्या जातात आणि त्याच्यानंतर मग त्याची एक नर्व तयार होते, तर ते फ्लेक्सस आहेत असं देखील गुरुदेवांनी संशोधन म्हणजे विचार त्याच्यामध्ये केलेला होता. म्हणजे एवढं पुढच्यापर्यंत त्यांचा विचार चाललेला होता. आणि त्यामुळे ती निराशेची अंधारी रात्र त्याच्यामध्ये आली होती की नाही असं बहुतेक जाणवत नाही त्यांच्या चरित्रामध्ये. हळूहळू त्यांना तो पुढंपर्यंत तो साक्षात्कार होतच गेला. पण कबीराच्या बाबतीमध्ये नजर करो मेहर की मोहे मिरो गसाई, की एक लढिवाळपणे त्यांनी म्हटलं की वा इतकं वर्ष मी बसतोय आणि तुझ्या नामाचं मला प्रेम लागलेलं आहे आणि एक क्षण देखील त्याचं विस्मरण होत नाहीये, पण मला स्वरूप साक्षात्कार झाला पाहिजे, तो काय होत नाही. म्हणजे माझा
सद्गुरूंच्या शब्दावरती विश्वास आहे की देव आहे, ते त्यांनी मला सांगितलेलं आहे, त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. ग्रंथामध्ये देखील सांगितलेले की देव आहे, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. सद्गुरूंनी सांगितले की देव तुझ्यामध्ये आहे, याच्यावरती देखील माझा विश्वास आहे. पण देवच मी आहे याची अनुभूती मला काही येत नाहीये, हे त्यांना कुठेतरी खंत मनामध्ये वाटत असते. आणि तसं होतं संतांच्या जीवनामध्ये की त्यांनाही वाटतं की आपल्याला तो साक्षात्कार झाला पाहिजे, आपल्याला ती अनुभूती आली पाहिजे. ज्यावेळी स्वरूपानंदांना असं वाटायला लागलं की आपल्याला तो सगुण साक्षात्कार झाला पाहिजे, आणि खरोखरीच स्वामी वरदानंद भारती यांना देखील असं वाटत होतं की एक दिवस आपल्याला तो सगुण साक्षात्कार झाला पाहिजे. वरदानंद भारतींना ज्यावेळी विचारलं होतं की तुम्ही साधन काय केलं, तर खरोखरीच मला सांगायला इतकं कौतुक आणि आनंद होतो की मला असं भरून आलं त्या दिवशी की केवळ विष्णू सहस्रनाम याचे पाठ दिवसातनं अनेक वेळा ते करायचे. त्याच्या पलीकडे त्यांनी कुठलंही साधन केलं नाही, म्हणजे ध्यान तर ते करत होतो. आणि सद्गुरूंचा सहवास इतका दीर्घकाळ त्यांना लाभला असल्यामुळं त्यांनी जे कीर्तनाचं जे साधन सांगितलं होतं दासगणू महाराजांनी, तर ते देखील अखंड करत होते. त्यांनी एकच सांगितलं होतं की हे बघ, हे जे काही साधन आहे ते स्वांत सुख आहे, आपल्याला आनंद होतो म्हणून कीर्तन करायचं, त्याच्या पलीकडे काय नाही. आणि मग त्यांना ते वाटत होतं की गंगेच्या किनारी जावं, तिथं आपण 3 दिवसपर्यंत त्याची प्रार्थना करावी, त्याची करुणा भाकावी, आणि आपल्याला तो सगुण साक्षात्कार झाला पाहिजे. आणि वरदानंद भारतींच्या चरित्रामध्ये ती उल्लेख आहे त्याच्यामध्ये की 3 दिवसपर्यंत उपोषित राहिलेले आहेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाही, आणि केवळ करुणा भागतायत त्या नारायणाची. आणि त्यांना त्या ठिकाणी नारायणाचा सगुण साक्षात्कार झालेला आहे, जो स्वामी स्वरूपानंदांना झालेला आहे. आणि म्हणून स्वामी स्वरूपानंद देखील कागा तुझं हे कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा, दर्शनाची आस लागली जीवास, झालो कासावीस तुझं विण, दातला हा गळा लागेना तो डोळा, वाहे गळगळा अश्रुधारा, उतावीळ मन सुटू पाये भान, दाखवी चरण स्वामी म्हणे. की हे आंतरिक तळमळ तिथं नारायणाच्या चरणाजवळ विदित केल्यानंतर त्याच खोलीमध्ये त्यांना तो नारायणाचा सगुण साक्षात्कार झाला. आणि त्यांना पहिलं वाक्य जे म्हटलं नारायणानं की किधर है वो गोड बोले, जिसने हाथों से ज्ञानेश्वरी लिखा, हे पहिलं वाक्य आहे. म्हणजे देव देखील त्यावेळी हिंदीमध्ये बोलला होता, किधर है वो गोड बोले. आणि खरोखरीच त्या ठिकाणी आणि त्यांनी लिहिले की रूप चतुर्भुज सावळे सुंदर सन्मुख हे उभे माझ्या, की हे चतुर्भुज सावळे सुंदर रूप त्या ठिकाणी उभं राहिलं. त्यांना तो सगुण साक्षात्कार वरदानंद भारतींसारखा झालेला आहे. काय या महात्म्यांच्या मध्ये ती ताकद असते हे समजत नाही की वरदानंद भारतींनी शेवटच्या क्षणी जो देह सोडला त्यांनी, तर एक हात त्यांचा गंगेच्या वरती होता आणि दुसरा हात त्यांचा त्या नारायणाच्या मूर्तीच्या पायावरती होता, आणि त्यांनी देहाचं विसर्जन केलं. एक केवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये होती की सहजपणे देह सोडून दिलेला आहे. गुरुदेवांच्या बाबतीमध्ये देखील शेवटच्या क्षणापर्यंत सावध होते गुरुदेव. हे वैशिष्ट्य मानलं पाहिजे की म्हातारपणी सगळ्या ज्या काही नाड्या होतात त्या शिथिल घेऊन जातात, आणि त्याच्यानंतर माणसाचं मन भ्रमित होतं. त्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी गुरुदेवांच्या बाबतीमध्ये शांतपणे ज्यावेळी की बाबा तीर्थ घेणार का असं शकुताई विचारतात, तर गुरुदेवांनी मान हलवली की हो घेईल. आणि मग शकुताईंनी, सीता काकूंनी, दीपकदादांनी आणि त्यांचे जे सासरे होते आपटे, तर त्या चौघांनीही चांदीच्या धारीतून त्यांच्या मुखामध्ये ते गंगेचं तीर्थ घातलं, आणि ते आज त्यांनी घेतलं, म्हणजे कशाची हालचाल झाली ते तीर्थ घेतलं, आणि त्या क्षणी त्यांनी तो देहाचं विसर्जन केलं. म्हणजे ह्याला हुकूमतच लागते ना, की दुसरं काही नाही की शेवटच्या क्षणी सावध राहून. आणि त्याच वेळी निंबाळमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भजन करा, आणि मोठ्याने भजन करा. ते भजन चालू होतं आणि तो सद्गुरुनाथ महाराज की जय जयकार तो ऐकून त्यांनी तो देह विसर्जित केला. खऱ्या अर्थाने त्यांनी ती पुण्यतिथी त्या दिवशी साजरी केली. म्हणून ही अंतरीची तळमळ की विरह सतावे हाय अब, जीव तडपे मेरा तुम देखन की चाव है, प्रभू मिले तो सगळ्या. की विरह सतावे हाय अब, त्या अंतःकरणामध्ये विरह जाणवतोय. काय होतंय की ज्याचं मन त्या संसारावरनं उडून गेलेलं आहे त्याला पुन्हा त्या संसारामधल्या गोष्टी आनंद देऊ शकत नाही.
कधीच आनंद देऊ शकत नाही. आपल्याला दुर्दैव हे की आपण त्याच्यामध्येच आहोत. म्हणजे ज्याला अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी पुई पंखीचे किडे काय चिळचे किती असं म्हणजे एकदम उपरोधिक अर्थाने म्हटलं की पुय पंखीचे किडे त्यांना काय त्याचे घाण वाटत नाहीये. तसं रास उकिरडा रोळे तयाची तेची परिमळ सोहळा उलक अंधारे पळे तेव्हा केवळी हंस भंगते. तसं अंतःकरणामध्ये विषयांच्या विषयी एवढा तीव्र अनासक्ती आहे. संसाराविषयीचा ते मोह सगळा सुटून गेलेला आहे आणि त्यामुळं हे सगळं आता सुटून गेलंय. परत मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फलित म्हणून ही जीव भ्याला विठूसी शरण गेला की पुन्हा पुन्हा मी आता जन्माला मरणाला येणार नाही. या चक्रातनं मला बाहेर व्हायचंय आणि म्हणून विरह सतावे की आज जर मला ज्ञान झालं नाही, आज जर मला तू भेटला नाही तर पुन्हा मी त्या चक्रामध्ये अडकणार आहे. आणि त्यामुळं विरह सतावे मोरे. कारण काय झालेलं आहे की बहुत जन्माचे सेवटे जेणे चुके आटाटे तो हा नरदेव भेटी भगवंती करी तुवा भोगल्या पुनरावृत्ती ऐसी माये बापे किती त्रिकन्या पुत्र होती सहस्रानु लक्षानं लक्ष होतात. आणि त्यामुळं की विरह सताव म्हणजे हा एक जीवाचा एक जन्माचा विरह नाहीये. वी शुड अंडरस्टँड दिस थिंग की हा एका जन्माचा विरह नाही. असे अनंत जन्म झालेले आहेत आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये मी देव होण्याचा प्रयत्न करतोय पण होत नाहीये. म्हणून विरह सताव इतक्या वर्षाचं हे सगळं चाललेलं आहे की हाय अब जीव तडपे मेरा की कधी या जीवाला ते बल विक्षेप आणि आवरण निघून जाणार. त्यामुळे जीव तडपतोय की मला ते स्वरूपाचं ज्ञान होत नाहीये. आणि तुम देखन की चाव आहे प्रभू मिला तो सगळा की तुला बघण्याची फक्त इच्छा आहे. आणि काय की ह्या बघण्यामध्येच ते तो क्षणच पाहिजे ना. तो एक क्षण असा असतो की ज्याच्यामध्ये सगळं काही बदलून जातं. एका क्षणामध्येच बदलतं सगळं काय. तो क्षणच पाहिजे. आणि त्यामुळे तू जर मला भेटशील तर प्रभू मिला तो सवेरा की ती ज्ञानाची पहाट उगवली जाईल. सवेरा म्हणून त्यासाठी म्हणलेलं की सवेरा आला म्हणजे सूर्य उगवला की तो ज्ञान सूर्य उगवला की सगळीकडे उजेडच नाही. आणि त्यामुळं तो जर उगवला तर माझ्या जीवनाचा जो अज्ञानाचा अंधकार आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे आणि केवळ एक ज्ञान स्वरूपच निघून जाणार आहे. म्हणून जीव तडपे मेरा की माझा जीव तडफडतो आहे. आणि ही गोष्ट खरोखरीच महत्वाची आहे की या गोष्टी पुन्हा पुन्हा भगवंताच्या जवळ आपण विदित केल्या पाहिजे. रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की फक्त 3च दिवस लागतात तुम्हाला. यू नीड ओनली 3 days. त्याच्यासाठी तुम्ही एकांतामध्ये जावा आणि त्या ठिकाणी भगवंताची डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना करा. बघू कसा तो दर्शन देत नाही असं त्यांनी म्हटलं. कसं तो दर्शन देत नाही. पण आम्ही ते 3 दिवस काय 3 रात्र काय किंवा 3 मिनिटं काय काढायला तयार नाही. आणि इट्स माय रिअल एक्सपिरियन्स किंवा माय पर्सनल एक्सपिरियन्स की खरोखरच जर अंतःकरणपूर्वक जर आपण ते विदित करायला लागलो आणि बोलायला लागलो जसं ते बाबाराव देसाईंनी केलेलं की प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून म्हणजे कुंडलकर महाराजांना सांगून करायची तसं आपण गुरुदेवांना जर सांगून प्रत्येक गोष्ट करायला लागलो तर आपल्या बाबतीमध्ये आपल्याला असं होऊन जातं की गुरुदेव सर्व काळ आपल्या बरोबर आहेतच. त्यात काही शंका राहत नाही आहे. आप्पा जोगळेकरांना ज्यावेळी ते अरे म्हणे तू गुरुदेवांना न कळवता कुठलेही पत्र न पाठवता कसा काय निंबाळलाय तुला कसं काय भेटतं गुरुदेव. कारण ते काय करायचंय नुसतं फोटो समोर जायचंय आज मी निंबाळला येणार आहे झालं विषय संपला. म्हणजे त्यावेळी गुरुदेव तिथं निंबाळमध्ये आहेत नाहीयेत चौकशी काय करायची नाही. चौकशी काही नाही. आणि ते रेल्वेवर मतलब उतरले की तिथे जे जगन्नाथ वगैरे ते म्हणायचे आज सकाळीच गुरुदेवांनी तुमची आठवण काढली होती आज जोगळेकर येणार आहेत. म्हणजे हे जे कनेक्शन त्यांनी जे जोडलेलं होतं ते विलक्षण कनेक्शन होतं. आणि काकासाहेब तुळपुळेंचे ते नातेवाईक होते आणि काका म्हणायचे की अरे तुझी श्रद्धा फार मोठी आहे रे. म्हणजे काकासाहेब तुळपुळे म्हणायचे त्यांना की तुझी श्रद्धा फार मोठी. एकदा का साहेबांना ते घेऊन आले होते त्यांच्याबरोबर आणि तिथं आल्यानंतर लक्षात आलं की गुरुदेव नाहीच आहेत. आणि गुरुदेवांची तार आली की ते 8 दिवसांनी येणार होते निंबाळहून. तर ते साहेब नाराज झाले ना त्यांच्याबरोबर. ते म्हणले काय आपण एवढ्या येणं आले.
ते म्हणले काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. आणि अक्षरशः रात्री 12-1च्या सुमाराला तिकडनं तो ओरडत माणूस आला की गुरुदेव आलेले आहेत, गुरुदेव आलेले आहेत. म्हणजे त्या दिवशी देखील आप्पा जोगळेकरांना जे वाटलं होतं की गुरुदेव येणारच, तर खरोखरीच त्या रात्री 8 दिवस आधी आलेले. म्हणजे हे जे मनोमिलन जे सद्गुरूचं आणि साधकाचं जे झालेलं असतं, त्याच्या पाठीमागे एकच असतं की ते कनेक्शन त्यांनी जोडलेलं असतं, निर्मळ अंतःकरणाने जोडलेलं असतं. आणि म्हणून ते तसं आहे. म्हणून नैना तरसे दर्श, पुढे त्यांनी म्हणलं की माझे डोळे तुम्हाला भेटण्यासाठी तळमळ नाही. आणि साधकाची तीच अवस्था झाली की असते की केव्हा एकदा मी जातोय आणि त्यांना बघतोय. म्हणजे जे आपले बारीत जे उभे राहणार असतात पंढरपुराच्या, किती हजारो लाखो लोक उभे असतात, पण त्या मनामध्ये एकच असते की नैना तरसेत, की कधी मी पुढं जातोय 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 आणि कधी त्या विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवते, सद्गुरूंच्या पायावरती डोकं ठेवते. ही आंतरिक तळमळ असते आणि ती तळमळ त्याला पुढं पुढे घेऊन जाते. नैना तरसे दरस गो, पल पल त्यांना लागे, की पापणी झाकतच नाही आहेत, झोप उडाली आहे. बहुतेक वेळी आपली काहीतरी संकट आले की झोप उडून जाते, किंवा काहीतरी आर्थिक संकट काहीतरी असलं की त्यावेळी झोप उडते. पण भगवंताचं दर्शन झालेलं नाहीये आणि आपली झोप उडाली, अशा प्रकारची अवस्था क्वचित होते. कारण ती काय अंतःकरणाची तशी स्थिती होती. ज्यावेळी संध्याकाळ व्हायची आणि त्या सगळ्या द्वादश मंदिरामधल्या आरती चालू व्हायची, त्यावेळी रामकृष्णाला वाटायचं की हाय रे हाय, आजचा दिवस देखील वाया गेला, आजही भगवंताचं दर्शन झालं नाही. आणि म्हणून ते खाली पडून मातीत घुसळून तोंड रडायला चालू झालं. ही त्यांची अंतःकरणाची स्थिती होती. त्यांनी असं म्हटलेलं की कपडा पिळावा आणि त्यातून पाणी काढावं, तसं अंतःकरण पिळवटून निघत होतं, ही ती अंतर्गत स्थिती होती. तसं नैना तरसे दरस गो, पलक पलक न लाग, डोळ्यावरची झोप उडूनच गेलेली आहे. कारण काय, येणारा पुढचा दिवस कसा आहे मला माहित नाही. सरता संचिता ते शेष नाही क्षणाचा अवकाश, भरताना भरताना विषय जाणे लागे की उद्याचा दिवस मी आहे किंवा नाही मला माहित नाही, मग आजच मला दर्शन झालं पाहिजे, म्हणून झोप लागत नाही. आणि मग ते म्हणतात की दरबंद दिदार का निसी बारद जागे, की ते दरवाजा जो आहे तो बंद आहे आणि त्याच्यामुळं मला रात्रंदिनं जागत राहावं लागतं. तशी अवस्था होऊन जाते, अंतःकरणाची स्थिती होऊन जाते. कारण काय होतं की त्याशिवाय जे अंतिम समाधान प्राप्त पाहिजे, जी शांती मिळाली पाहिजे, ती शांती प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा सद्गुरूंनी प्रश्न ज्यांना विचारलं होतं की वी हॅव एव्हरीथिंग, वी हॅव बंगलो, वी हॅव कार, वी हॅव बँक बॅलन्स, वी हॅव एव्हरीथिंग, आणि स्टील वाय वी डोंट हॅव सॅटिस्फॅक्शन, की आम्हाला समाधान का प्राप्त होत नाही. त्याचं कारणच ते आहे की जे जे काही दृश्य गोष्टी आहेत त्या अपूर्ण आहेत. जोपर्यंत त्या अपूर्ण गोष्टींच्या अंगाने आपण जीवन जगतो, तोपर्यंत अपूर्णता ही राहतेच. भगवंत हा ओम पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्णात पूर्ण मुदच्यते असल्यामुळं, तो पूर्ण स्वरूप असल्यामुळे ज्यावेळी आपण पूर्णत्वाला प्राप्त होतो, त्यावेळी आपणालाही देखील पूर्णत्व येतं आणि मग ती असीम शांती, तृप्ती, आनंद, समाधान ते प्राप्त होतं. म्हणून जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही, तोपर्यंत शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही, तृप्ती नाही. पुन्हा पुन्हा इच्छा त्या निर्माण होणार, वासना निर्माण होणार, त्या तृप्ती करण्यासाठी जीव धावत जाणार, म्हणून शांती मिळत नाही. इथं म्हणून म्हटलंय की निसी बारस जागे, की रात्रंदिवस मी जागाच राहतोय. आणि मग मनामध्ये येऊन जातं की जो अबके प्रीतम मिले करू निमिषाने न्यारा, की आत्ता जर मला तो भगवंत भेटला तर मी त्याला एक क्षण देखील वेगळा करणारच नाही, दूर करणारच नाही. कारण काय असं होऊन जातं की एकदा भगवंत भेटला की भगवंत त्याला दूर करत नाही, त्यामुळे ह्यानं दूर करण्याचा प्रश्न येतच नाही. कारण तो एकरूप होऊनच जातो, गंगे सरिता संगम झाला, तशा प्रकारची ती अवस्था. की गंगा एकदा सागराला प्राप्त झाली की त्याच्यानंतर ती सागर रूपच होऊन जाते. तसं हा जीव त्या परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर तो आत्मरूपच, परमात्मा स्वरूपच होऊन जातो, जो दुसरा वेगळ्या अर्थाने राहूच शकत नाही. अशा प्रकारची ती अवस्था आहे. म्हणून जो अबके प्रीतम मिले करू निमिष नारा, अब कबीर गुरु पाहिया, की शेवटी कबीर म्हणतात
की मला गुरु मिळालेले आहे, रामानंदांच्या रूपाने मिळालेले आहे. त्या प्रत्येकाला गुरु लाभलेला आपल्याला गुरुदेवांच्या रूपाने, स्वामी माधवनाथांच्या, माधवनंदांच्या, बुद्धलिंगा महाराजांच्या, प्रत्येकांना वेगवेगळ्या पद्धतीने ते गुरु लाभलेले आहेतच. त्यामुळे अब गुरु पाय्या बिला प्राण प्यारा, की मला आता 100% तो प्राणप्रिय असलेला परमेश्वर प्राप्त होणार आहे, याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही शंका नाही. आपल्या मनात शंका नाही, त्यांच्या मनात तर शंका नाहीच आहे, पण आपल्या मनातही ती शंका राहू नये. गुरुदेवांचे आपण अनुग्रहित आहोत, तर त्यांच्याच कृपाने, की जे म्हटलेले की अब गुरु पाय्या, की गुरुदेव आम्हाला भेटलेले आहेत, त्यामुळे आमचा प्राणप्रिय असलेला परमेश्वर आम्हाला तो याच जन्मात भेटेल आणि खऱ्या अर्थाने आम्ही ती पुण्यतिथी साजरी करू, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि हे जे कबीरांचं जे अतिशय सुंदर पद आहे आणि त्याच्यावरचं हे सगळं भाष्य आहे, ते गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया आणि हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करून ही आपली रजा घेतो. हरिओम तसत. राजाधिराज गुरुनाथ महाराज की जय.